भोकरदन तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कलश सीड जालना या कंपनीचे तलवार या जातीचे मिरची बियाणे मोठ्या अपेक्षेने लावले. मात्र पीक लागवड होऊन तब्बल 3 महिने उलटूनही झाडांना एकही फूल अथवा मिरची न लागल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलाय. या प्रकारामुळे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करत संतप्त शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून प्रति एकर 15 लाख नुकसान भरपाईची मागणी केली आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार मिरची पिकाला साधारणपणे 55 दिवसात तोडा सुरू होणे अपेक्षित असते. मात्र संबंधित बियाणापासून उगवलेल्या झाडांना आजपर्यंत फुले सुद्धा आली नसल्याचा दावा करण्यात आलाय. विशेष म्हणजे याच शेतात इतर कंपनीच्या मिरचीच्या वाणाला 2 तोडे पूर्ण झाले असून तलवार वाण मात्र निष्फळ ठरल्याचा आरोप ठरण्यात आलेला आहे. निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटलंय की व्याजाने पैसे काढून विकचे पाणी आणून आणि दिवस रात्र मेहनत करून पीक उभे केले, मात्र अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले. याबाबत कलश सीड कंपनीशी संपर्क साधला असता समाधानकारक उत्तर मिळाले नाहीये. उलट तुम्हाला जे करायचे ते करा, आमचे काही वाकडे होत नाही अशा स्वरूपाची वागणूक मिळाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी निवेदनात केलाय. संबंधित संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंगही आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केलाय. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तातडीने पंचनामा करून बियाण्यांची सखोल चौकशी करण्याची, प्रत्येक बाधित शेतकऱ्यास प्रति एकर 15 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. दरम्यान तक्रारीची दखल घेतली नाही तर येत्या आठवड्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रमुख मागणी अशी आहे की बाधित शेतांची तातडीने पाहणी व पंचनामा, तलवार मिरची बियाण्यांची गुणवत्ता तपासावी, दोषी आढळल्यास संबंधित कंपनीवर कठोर कारवाई, प्रत्येक बाधित शेतकऱ्याची प्रति एकर 15 लाख नुकसान भरपाई अशा असून संबंधित कंपनीची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाहीये. प्रशासनाकडून चौकशीनंतर वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. नमस्कार, मी अंकुश आगलावे, राहणार परिषद, तालुका भोकरदन. मी माझ्या क्षेत्रामध्ये 3 एकरची मिरचीची लागवड केलेली आहे. या ठिकाणी मिरचीला 3 महिने होऊन सुद्धा अक्षरशः एक फूल लागलेलं नाही आहे आणि या ठिकाणी माझं फार मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. मी कंपनीला या संदर्भात वारंवार विचारणा केली, पण कंपनीने मला मुजोर आणि मगरूर भाषेमध्ये उडवाउडवीचे उत्तर देऊन काय करायचं तुला कर अशा पद्धतीने मला या ठिकाणी कंपनीने दाद दिलेली नाही आहे. त्यामुळं मी या ठिकाणी विनंती करतो आपल्या माध्यमातून की माझे जे झालेलं नुकसान आहे ते मला भरून देण्यात यावं, जे की या ठिकाणी 55 दिवसात तोडा निघणे अपेक्षित होते, परंतु या ठिकाणी 90 दिवस होऊन सुद्धा मिरचीला अक्षरशः एक फूल सुद्धा लागलेलं नाही. त्यामुळं संबंधित विभागाने, कृषी विभागाने, प्रशासकीय अधिकारी आणि आपल्या माध्यमातून मी या सगळ्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी माझे झालेलं नुकसान जे आहे ते नुकसान मला या ठिकाणी भरून देण्यात यावं. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी मिरचीची झाडं बघू शकता की त्याला अक्षरशः एक सुद्धा फूल लागलेलं नाही आणि मी त्यामुळेच कंपनीला आव्हान केलं की मला एका झाडाला एक फूल दाखवा आणि साहेब 1 लाख रुपये तुम्ही या ठिकाणाहून घेऊन जा. पण मुजोर आणि मगरूर कंपनी या ठिकाणी आमच्या म्हणण्याला दाद देत नाही आणि वारंवार आम्हाला मानसिक त्रास दिला आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघता की येणाऱ्या काळामध्ये आम्ही कृषी विभागाला निवेदन देणार आहे आणि आत्मदहन सुद्धा या ठिकाणी मी करणार आहे. त्यामुळं मला या ठिकाणी नुकसान भरपाईची मागणी द्यावी, मी अशी मागणी करतो आणि विनंती करतो की सर्वांपर्यंत माझी माहिती पोहोचवा आणि मला कळकळीची विनंती की मला न्याय द्या. माझा 2 एकर तलवार मिरचीचा प्लॉट आहे. 3 महिने लागवड झालेली आहे. तुम्ही बघू शकता या प्लॉटला काहीच नाही. ही कंपनीला दक्षता घ्यावी आणि आमचा खर्च पूर्णपणे भरपूर भरपाई करून द्यावी. आम्ही 3 महिने झालो याच्यामध्ये परेशानी. आमच्या पाठीमागच्या ज्या लोकांनी प्लॉट लावलेले आहे त्यांची लागवड माल निघून गेलेला आहे. आम्ही यायला एक फुल पण नाही, फळ पण नाही. बघू शकता तुम्ही, काहीच नाही प्लॉटला. कंपनीने दक्षता घ्यावी आणि नुकसान भरपाई आमची करून द्यावी फ्री. जर कंपनीने याची काही दक्षता घेतली नाही तर आम्ही आत्मदान करू आणि शेतकऱ्याचं तुम्ही समजून घ्यावं, पुढे आम्हाला दिलासा द्यावा. हे तलवार मिरचीवाल्यांनी पागावं. आम्ही त्यांच्या भरोश्यावर ही मिरची प्लॉट लावत होतो की त्यांनी काही ना काही करावं, आम्हाला नुकसान भरपाई पूर्णपणे करून द्यावी. एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन.